भाजपच्या या महाजनसंपर्क अभियानाविषयीची अधिक अपडेट आपण जाणून घेऊया। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। रजत, भाजपनं नागपुरातनं महाजनसंपर्क अभियानाला सुरुवात केलेली आहे आणि राज्यभरात सुद्धा कदाचित हे अभियान भाजपकडनं येत्या काळात राबवलं जाईल असं दिसतंय आणि या अभियानामध्ये भाजपचे दिग्गज नेते सुद्धा सहभागी झालेत, स्वतः नागरिकांशी संवाद साधतायत। रजत, काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच भाजपने आजपासून नागपुरात महाजनसंपर्क अभियान सुरू केला। आज पासून नागपुरातील जे 6 विधानसभा क्षेत्र आहे त्या ठिकाणी जाऊन अशा पद्धतीने जे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कामाचे जे काही माहिती देणारे पॅम्पलेट्स आहेत, पत्रक जे आहेत ते नागरिकांना दिले जात आहे आणि काही निवडक घरांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सकाळी पोहोचले आणि त्यांनी संपर्क साधलेला आहे। कैलाश विजयवर्गीय निवडणूक प्रभारी आहे नागपूर जिल्ह्यासाठीचे आणि त्यांनी पण दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये काही घरांमध्ये जाऊन संपर्क साधलेला आहे। तुमच्या घरी कोण आला होता? नितीनजी काय काय सांगितलं? छान मार्गदर्शन केलं त्यांनी। आम्हाला म्हटलं की महिलांची काय समस्या आहे, आता खूपच्या अडचण दूर करत आहे महिलांची। महिलांना आता 1500 रुपये महिना पण मिळत आहे आणि बाकीच्या ज्या आणखी समस्या आहेत त्या आणखी दूर करू असे आमच्यासोबत नितीनजी बोलले। तर कार्यकर्त्यांना कुठेतरी जनतेच्या संपर्कात आणण्यासाठी आज पहिल्या दिवशी दिग्गज नेते जे आहेत ते मैदानात उतरल्याचं नागपुरात दिसून येत आहे आणि पुढील काही दिवस नागपुरात अशाच पद्धतीने महाजनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधला जाणार आहे। सोबतच मतदार याद्यांची एक दुरुस्ती किंवा त्याच्यावर नजर पण भाजपचे कार्यकर्ते ते टाकणार आहे। त्यामुळे कुठेतरी भाजप आजपासून तयारीला लागलंय आणि भाजपचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यांवर गल्ली बोळात उतरल्याचं चित्र जो आहे तो आजपासून आपल्याला नागपुरात पाहायला मिळतंय। ठीक आहे रजत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।